आज मी दशरथ पंढरीनाथ खळगे, राहणार शेवते, तालुका पंढरपूर, या काल जे झालेलं वादळ वाऱ्याचं वादळ होतं, त्या वादळामुळे आमच्या गावात जवळजवळ माझ्या अंदाजानं तालुक्यात 1 नंबरचं केळी सांभाळणारं गाव आहे. आणि ह्या गावामध्ये एक 100 ते 125 एकर केळी आहे. आणि ह्या 125 एकराची अवस्था आज अशी झालेली आहे, कुठं बघल तिथं. माझी जवळजवळ 3 आणि 3 6 एकर केळीची ही अवस्था आहे. 6 एकर केळीत काय सुद्धा राहिलेलं नाही. अशीच प्रत्येकाची आहे. प्रत्येकाच्या केळीच्या फडावर जाईल ठिकाणावर तिथं अवस्था बघायला अशी मिळणार, कुठंच उभा दिसत नाही. आणि माझं 6 एकर खोडव्याचं पीक आहे, पूर्ण 6 एकरात असं आहे. आणि आमची शासनाला एक विनंती राहील गावाच्या वतीनं, की आमच्या या केळीच्या उत्पन्नाचं नुकसान जे झालं आहे, ह्या नुकसानीवर पंचनामा असेल, काय विमा कंपनीकडं नुकसान भरपाई असेल, या सर्व गोष्टी लवकरात लवकर शासनानं याच्यावर लक्ष घालून आम्हाला या गोष्टीची तरतूद करून मिळावी. आणि शेवते गावातील सर्व शेतकऱ्याला, केळी बागायतदाराला या गोष्टीचा न्याय मिळावा या अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि तहसीलदार असेल, तलाठी असतील, कलेक्टर असतील, या प्रांत असेल, ह्या सर्वांनी ही आमच्या केळीचे उत्पन्न जे नुकसान झालं यांनी सगळ्यांनी येऊन डोळ्याखाली घालावं आणि हे नुकसान प्रत्येकानं बघून याच्यावर पुढची कारवाई करावी अशी आमच्या गावाच्या वतीनं मी विनंती करतोय.